नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे सातारा जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं शिवमंदिर। या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून हे मंदिर एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखं वाटतं। लोणंदवरून साताऱ्याच्या दिशेने जाताना वडूद नावाचं एक गाव लागतं आणि याच गावामध्ये शकुंतलेश्वर महादेव मंदिर नावानं एक अतिशय सुंदर शिवमंदिर आहे। हेच मंदिर आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। लोणंद सातारा मार्गावरील वडूद गावात कृष्णा नदीच्या काठावरती हे प्राचीन शिवालय आहे। साधारणतः 270 वर्षापूर्वी बांधलेलं हे मंदिर म्हणजे वास्तुशिल्पकलेचा एक अद्भुत आविष्कारच। या मंदिराचे बांधकाम इतके भव्य दिव्य आहे की जवळून पाहताना एखाद्या भुईकोट किल्ल्याचा आभास होतो। जमिनीपासून अंदाजे 80 ते 100 फूट उंचीवर या मंदिराचा मूळ गाभारा आहे। मंदिराच्या समोरच्या जागेत सध्या आपण आहोत। अंदाजे 15 पायऱ्या चालल्यानंतर आपण या प्रवेशद्वाराच्या जवळ पोहोचतो, जिथे वरच्या बाजूला श्री गणेशाची एक मूर्ती पाहायला मिळते। आणि इथून आतमध्ये आल्यानंतर महाबली हनुमानाचं मंदिर आहे। सुंदर अशी एक कमान आणि 2 मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यातली एक मूर्ती इथे शेजारीच एक मंदिर होतं, ते पाण्यामध्ये गेल्यामुळे इथं आणून ठेवलेली आहे। आणि असे मार्ग आहेत मुख्य मंदिरापर्यंत जाण्यासाठी, पायऱ्यांचा मार्ग आहे। इथून बघू शकतो आपण असा पायऱ्यांचा मार्ग आहे, जिथून आपण मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊ शकतो। इथे मंदिराचा इतिहास लावलेला आहे आणि या बाजूला आपण पाहू शकतो मुख्य मंदिर। मंदिराकडे जाण्यासाठी अशा काही पायऱ्या आहेत आणि हे बांधकाम आपण बघू शकतो, किती सुंदर अशा पद्धतीचं बांधकाम आहे। पूर्णतः दगडात केलेलं हे बांधकाम दिसतंय। आणि मंदिराच्या समोरच या ठिकाणी एक नंदी मंडप आणि नंदी महादेवाची सुरेख अशी मूर्ती आहे। मुख्य मंदिराच्या समोर असलेला हा 4 खांबी नंदी मंडप आणि त्यामध्ये विराजमान असणारी नंदी महादेवाची सुरेख मूर्ती पाहण्यासारखी आहे। या मंदिराचा इतिहास म्हणजे सातारकर छत्रपती शाहू महाराज यांच्या दरबारी असणारे पेशवे बाळाजी बाजीराव
यांनी इसवी सन 1758 साली हे मंदिर बांधले. तिसरा पेशवा बाळाजी बाजीराव पुण्यावरून सातारा येथे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून मानाची पेशवाईची वस्त्र नेण्यासाठी वडूद मार्गे जात असताना वडूद गावात त्यांचा तळ होता. एके दिवशी त्यांना कृष्णा नदीच्या काठावर सुप्रभाती शकुन घडला, म्हणून त्या ठिकाणी मंदिर बांधून त्यांनी शकुंतलेश्वर महादेव मंदिर असे नाव दिले. या मंदिराचा मूळ गाभारा फक्त 6 दिवसात बांधला होता, तर संपूर्ण मंदिर बांधण्यासाठी काही महिने लागले असावेत. अशा पद्धतीचा पायऱ्यांचा मार्ग सुद्धा आहे. आणि हे बांधकाम आपण इथं बघू शकतो. श्री विष्णू किंवा श्री गणेश, गरुडदेव अशा काही मूर्ती आपल्याला या बांधकामाच्या ठिकाणी विराजमान असलेल्या पाहायला मिळत आहेत. सातारा शहर ही पूर्वी मराठा साम्राज्याची राजधानी असल्यामुळे साताऱ्यापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावरती असलेल्या या मंदिराला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व होते. मंदिराच्या गर्भगृहासमोर जो भव्य सभा मंडप आहे, त्याच्या छताला आतून केलेलं सुरेख नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. आतमध्ये एका बाजूस श्री गणेशाची तर दुसऱ्या बाजूला माता पार्वतीची मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या या विशाल शिवपिंडीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होऊन जाते. मंदिराच्या शिखरावर अतिशय सुरेख कोरीव काम केलेले असून काही देवाधिकांच्या मूर्ती देखील कोरल्या आहेत. मुख्य मंदिराच्या मागील बाजूस एक लहान मंदिर असून त्यामध्ये श्री गणेशाची मूर्ती आहे. या मंदिरातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भिंतीवर चुन्यामध्ये कोरलेली आकर्षक शिल्प. ही शिल्प आता जीर्ण झाल्यामुळे त्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. आणि इथून कृष्णा नदीचं पाणी आपल्याला दिसेल. सध्या उन्हाळ्यामुळे नदीचं जे पाण्याची पातळी आहे ती कमी आहे, पण आपण इकडे बघू शकतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे मंदिर चारही बाजूने पाण्याने वेढलेलं असतं. कारण पाण्याची पातळी इतकी जास्त असते. इथले काही नागरिक असं सांगतात की पूर्वीच्या काळी अगदी जिथे सध्या आपण उभे आहोत इथपर्यंत पाणी आलं होतं.
मंदिराचं शिखर फार सुंदर आहे आणि पूर्वीच्या काळी या ठिकाणी सुद्धा नदीवरती एक घाट बांधला होता जो सध्या पाण्याखाली गेलाय. पण आता पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे काही अंश आपल्याला तो नदी घाट अजूनही दिसतोय. या मंदिराला मागील बाजूस एक बुरुज देखील असून या बुरुजामधून एक भुयारी मार्ग असल्याचे येथील स्थानिक नागरिक सांगतात. मंदिराच्या समोरील परिसर अतिशय प्रशस्त असून बाहेरील भव्य दगडी तटबंदी पाहताना हे मंदिर बांधणाऱ्या कारागिरांचे मनोमन कौतुक करावेसे वाटते. इतकी सुंदर वास्तू निर्माण करणारे कारागीर आणि त्यांची कला खरोखर महान म्हणावी लागेल. लोणंद सातारा रस्त्यावरून प्रवास करताना थोडासा वेळ काढून या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. या मंदिरामध्ये याच गावामधला एक मित्र आपल्याला भेटलाय. मित्र, हे मंदिर दररोज दुपारी बंद असतं का? हो, दुपारचं पण. आणि सकाळी किती वाजता चालू होतं? सकाळी 5ला ओपन होतं आणि आरती करून वगैरे जातो. म्हणजे आम्ही 1-1.5 तासात आरती वगैरे सगळं उरकतो आम्ही. अभिषेक देवा. आणि सकाळी 5-5:30 पासून ते किती वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं? 6-6:30 पर्यंत ओपन ठेवतो आपण. आणि संध्याकाळच्या वेळेला कधी होईल? संध्याकाळी 5 ते 6 ओपन राहतं. 5 ते 6. फक्त सोमवारचं 5 ते 11-12 पर्यंत चालू असतं. म्हणजे शक्यतो या मंदिरात दर्शनासाठी येणार असाल तर सोमवारच्या दिवशी आलात तर तुम्हाला दुपारपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुलं राहील आणि इतर दिवशी तुम्हाला फार सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 5 नंतर यावं लागेल. हे मंदिर फार सुंदर आहे, पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की अजूनही हे मंदिर फारसं प्रसिद्ध नाही आहे. म्हणजे सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती, इंस्टावरती याचे जास्त व्हिडिओ नाही आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना या मंदिराविषयी अजिबात कल्पना नाही आहे. पण कृष्णा नदीच्या काठावरती वसलेलं हे नितांत सुंदर मंदिर एकदा नक्की पाहण्यासाठी या.